अरे बापा शांताराम, यंदा तर कापूस लयच चांगला झाला बापा, तुले मस्त कापूस झाला. हो काकू, यंदा चांगला कापूस झाला. फक्त भाव आला पाहिजे चांगला, तो बस झालं. अहो मावशी, यंदा आली तू आईच्या औरतनी कापूस यायचाले. मागच्या वर्षी नव्हती तू. मागच्या वर्षी बी शांताराम भाऊला चांगला कापूस झाला. दरवर्षी तर आईच्या औरतनी कापूस यायचाले मी, आणि दरवर्षीच असाच कापूस राहते म्हटलं. चांगला कापूस होते शांताराम भाऊले दरवर्षी. हो बरोबर बोलली तू. दरवर्षी शांताराम भाऊला चांगलाच कापूस होते. आम्हाला सांग ना बापा, काय करतो तू? आम्ही करू ते, आम्हाला येऊन मग चांगला कापूस. अरे काकू काही नाही, जसं सरे करतात बस तसंच. मग आम्हाला कोण होते बा कमी कापूस? आम्हाला कोण होते? काही नाही ना मावशी, शांताराम भाऊचं हे वावर असले सुपर आहे म्हटलं. सुपर वावर आहे. हो बापा, वावरात बी फरक राहते ना. मग नाही तर काय, वावर असले सुपर आहे. शांताराम भाऊले सोयाबीन बिले झालं, उडीद मूग बी झाले चांगलेच. हो का रे? मग नाही तर काय, तीळ दिसले ना बापा. शांताराम भाऊ तीळ देसन बाबा आता संक्रांतीसाठी आम्हाला. हो शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, आजची मजुरी नका देऊ आम्हाला. आजच्या मजुरीच्या बदल्यात आम्हाला तिळच देसन बापा. आता संक्रांती उरली, तुमच्या वावरातला तीळ असा पांढरा फटक राहते म्हटलं. मस्त तीळ आहे तुमच्या वावरातला, तर तिळच देसन बापा आम्हाला. बरोबर वहिनी, ठीक आहे ठीक आहे. मला बी तिळच देशील रे बापा मजुरीच्या बदल्यात. यंदा मी काही तीळ लावला नव्हता बापा. बरोबर काकू, मग तीळ घेऊन जासान ना. मागच्या वर्षी संक्रांतीसाठी शांताबाईपासूनच तीळ घेतला होता मी ना. काय तीळ होता वा मस्त. वहिनी यंदा तर त्याच्यापेक्षा खात झाला म्हटलं. मस्त तीळ झाला. मला देसान बापा मग. काय हरकत नाही ना वहिनी, घेऊन जासान. काय चंद्रकला, शांताबाई नाही दिसू राहिली. नाही तर तिच्या वावरात कापूस असला वेच ना, तर ते तर येतेच. ती काऊन नाही आली? तिची तब्येत गिब्येत तर ठीक आहे ना? तब्येत तर नाही खराब पप्पा तिची? तिच्या तब्येतले काय झालं हो माय, तुला माहित नाही का? माहित नाही तुले? नाही हो माय बाई, मला काही माहित नाही. काही माहित नाही मला काय झालं तर. माहित तुला माहित नाही का हो? जाऊ दे बाप्पा, मग मी काही सांगत नाही. नाही सांगत बाप्पा मी. सांग ना मा, सांग ना. काय झालं शांताबाई येतं? काही झालं वाटते? सांग ना सांग ना. आता नाही बाई चंद्रकला, मला नाही सांगत का हो तुला? सांग ना सांग ना, काय झालं तर सांग ना. सांग सांग, मी नाही सांगत कोणाला. सांग ना सांग ना. नाही नाही बाप्पा, तुला माहित नाही तर मी नाही सांगत. मी नाही सांगत. सांग ना मग, मी कोणाला सांगतो? सांगतो का मी कोणाला? सांग ना सांग ना. नाही नाही बाई, मी तुला सांगा आणि तोंडातून निघून जा. मग कोण सांगितलं तर चंद्रकलाने सांगितलं. नाही नाही बाप्पा, तुला माहित आहे शांती कशी आहे तर. नाही नाही नाही, मी नाही सांगत. आता नाही बाई मा, मी कोणाला सांगतो का मा? ते एवढा भरोसा नाही का मावर? आजपर्यंत तू कोणती गोष्ट मी कोणाला सांगत नाही. मी नाही सांगत ना. नाही सांगत मी की तू ना मला सांगितलं म्हणून. माहित आहे ना मला शांती किती अज्जात आहे तर. नाही सांगत मी, तुझं नाव नाही देत. तू बिनते करताय मा ऐकून, बिनते करताय. मी नाही सांगत. सांग ना काय झालं तिच्या इथं, कमी आली ते? काय गोष्ट आहे? मला चांगलीच मोठी गोष्ट आहे. सांग ना. सांग ना. आता नाही बाई सुभद्राबाई, फसवशील बाई, तुम्हाला फसवशील. एवढे काय भाव खाऊ राहिली? सांग ना. सांग ना. मी नाही सांगत का तुला गावात नाही काही झालं तर? सांगत नाही. सांग बाई ना लवकर, मग पोटात आता दुखायला लागलं, पोट दुखू राहिलं माया. सांग लवकर. तू जोपर्यंत मला सांगशील नाही ना, तोपर्यंत गमीन नाही मला. गमीन नाही. सांग ना सांग. हा बाय बाय ना, तुला सांगतो खरी मी, पण माया नाव नको येऊ देशील म्हणतात. आता सांगू राहिली. नाही होत ना, नाही होत ना. मायकून पिंपे करायचं सांगता खरी. काकू येतो मग मी. हो हो ये रे. शांताराम भाऊ गेले का? शांताराम भाऊ गेले. सांग ना सांग. कोणी ऐकू राहिलं का नाही बाई? कोण नाही ऐकत आहे ना, कोण नाही ऐकत आहे. तू मी जा. सांग ना सांग. नाही सुभद्राबाई, तुला माहित नाही का शांताबाईची इथं काय तमाशा चालू आहे तर? माहित नाही का तुले? नाही हो माय बाई, मला नाही माहित. माय माय माय, शांताबाईले फोन आला होता म्हणते तिच्या पोरीचा, तर पयत असते गेली शांताबाई तिच्या पोरीच्या इथं. माय माय, काऊन आला होता फोन? काऊन गेली पयत? शांताबाईच नाही तर हे सुशीला, तर ते तिकडे कापूस येचू आली. सुशीला, राधा, तुझी मैत्रीण, हे पक्की मैत्रीण आहे तुझी रंजनाने कापली, ते बी गेली होती. मग नाही तर काय, मला वाटलं रंजनाने तुला सांगितलं असं. रंजनाने नाही सांगितलं का तुला? तू इथले पक्की मैत्रीण आहे ना माय बाई. आता माय बाई पहिले होती, आता नाही आहे. आता मी बोलत नसतो. हो का? समोर काऊन गेल्या होत्या तर? काऊन गेल्या होत्या? अभं शांताबाईच्या पोरीले तिची सासू आणि तिची ननद बेजानं पिटत होती म्हणे. लय पिटाई गेली तिची वाली. तर पोरीनं मायले फोन केला तर माय पायतच गेली आणि घेऊन आली लगे आपल्या पोरीले. आता शांताबाईची पोरगी शांताबाईची इथंच आहे. शांताबाईची इथंच आहे तिची पोरगी. माय बाई वा, हो का? ननद सासूनं बेजानं काढली म्हणते पोरगी. मग शांताबाई घेऊन आली आपल्या घरी आणि आता आपल्या घरीच आहे पोरगी. मग पोरीची काही तब्येत गिब्येत चांगली नसन म्हणून नाही आली शांताबाई. आणि लोक बी विचारतात ना, लोकही विचारतात त्या धाकाने बी आली नसन वावरातनी. इकडे माझं बोल बोल. मी ना ताई ऐकलं बाई ना की पोरीची फारकती होणार आहे म्हणते. फारकती होणार आहे पोरीची. आता माय बाई वा, शांताबाईच्या पोरीची फारकती होणार आहे. मग नाही तर काय, लय त्रास देतात म्हणते तिले, लय त्रास देतात. शांताबाईची पोरगी बी मोठी तोंड आहे ना माय.
ती इले तोंड आहे गवई पोरगी शांताबाई सारखी शांताबाईची पोरगी. ते काय माहित नाही भाई मला, फक्त एवढी गोष्ट माहित आहे की शांताबाईची पोरगी आलेली आणि फारकत होणार आहे. माय फारकत होणार आहे का लगे? मग नाही तर काय, मी फक्त असं ऐकलं नाही बाई. आता माझं नाव घेऊन सांगशील कोणाले? कोण सांगितलं? तू चंद्रकलाने सांगितलं. मायकून बिलती कर तू नाव नाही उद्या. आणि मी काय सांगतो माहिती, मला काय करावं लागतं कोणाच्या घरातलं? मला काय कोणाच्या घरातलं काही करा नाही लागत बाप्पा. आपलंच तर आपल्याच्या होऊन नाही राहिलं, आणि कोणाच्या घरातलं काय करावं लागतं आपल्याला नाही का? मग नाही तर काय नाही बाई, आपल्या घरातलं असतं आपल्याच्या सरत नाही, दुसऱ्याच्या घरातलं काय पाहायचं आपण नाही का? काय चंपाबाई, ह्या दोघी काय खुसूर करू राहिल्या? कोण? सुभद्रा आणि चंद्रकला शांताबाईच्या वावरात कापूस वेचायला आल्या का गप्पा गोष्टी करायला आल्या. रोजंदारीनं आलेल्या आहेत ना त्या, मग तसंच आहे. बस गप्पा गोष्टी करू राहिल्या किती वेळच्या. काय खुसूर करू राहिल्या दोघी, काय गोष्ट आहे काय माहिती. त्या दोघीची गोष्ट त्या दोघीला माहित नाही बाई. पण नाव नाही आलं पाहिजे बाई ना. नाही तर कोण सांगितलं? चंद्रकलाने सांगितलं. काय मग तू याच्यानंतर तुला काही सांगणारच नाही मी. अवा टेन्शन नको घेऊ ना तू. तू नाव नाही देत मी. तेच म्हटलं मग मी ना माय बाई, तुला माहिती आहे नवरा किती खतरनाक आहे तर करीन माहिती टाईप. बिनपिका नाही तू नाव नाही देत मी. सुशीला बी होती का? हो म्हणतात बाई, सुशीला बी गेलती. विचारू का नाही बाई तिला? अरे तुला म्हटलं होतं ना माय नाव नको दिवशी काय जात म्हणून. अवा ते नाव नाही देत असंच विचारतो. नाही बापा, आता सध्या नको विचारू, नंतर विचारशील मग. कारण की सगळ्याला माहीत आहे इथं आपण दोघीच गप्पा गोष्टी करू राहिलो. लोक म्हणतील की शांताबाईच्या घरचीच गोष्ट करू राहिले आणि चंद्रकलाने सांगितलं. बरं माहिती आहे, नाही विचारत सुशीलाले. त्याचा मी विचारलं तर कोणती खरी बोलणार तर माझं कोणता खरं सांगणार मध्ये. तेच म्हटलं मग मी ना. चंद्रकला, सुभद्रा, किती वाईट गप्पा गोष्टी करू राहिल्या. थोडा कापूस वेचून घ्या ना. शांताराम भाऊ इथं नाही तर लागल्या गप्पा गोष्टी करायला. मावशी त्या रोजंदारीनं आलेल्या आहे ना, म्हणून गप्पा गोष्टी सुचू राहिल्या ताईले. हो माय बाई, उधळ घेतलं असतं तर मग नसत्या गप्पा गोष्टी सुचल्या एवढ्या. कामाचे पैसे घेऊ राहिल्या ना, तर तसं काम बी करा ना बापा. आईले काय करायला लागते आपण गोष्टी करू राहिलो तर. काहीची मोठी जिवारी राहिली. सुभद्राबाई चल माय बाई, आपलं काम करू आपण. नाही तर बाया म्हणतील तर चुगल्याच करू राहिल्या. आता नाही बाई, मग आपण कोणाच्या चुगल्या करू राहिलो माय बाई? तुझं घर आहे ते बोलू राहिलो. सुभद्राबाई आरामात बोल ना, आरामात बोल. तर असं नको बोलणंच व्यर्थ आहे बाप्पा. आणि तुझ्या घालतो माझ्या नाव फसून देशी. तर नाही बाई कापूस असतो मी. सुभद्राला तर कोणती गोष्ट सांगायला नाही परवडत. चंद्रकला ऐकता खरी. सुभद्राबाई आता नाही बोलू बाप्पा, आता नाही बोलू. तू माघारी ये, या विषयावर आपण बोलू मग माघारी. पुरी गोष्ट सांगतो तुला, पण आता नाही. कोणाला माहीत पडलं बाप्पा म्हणून तुला सांगितलं. तबाल तू शांताबाई माघारी भांडणाली. काय माहिती त्या शांतीला बाबा काय घ्यावं लागते तर तुम्हाला. या सुभद्राबाईला काही भांडणाचं घेऊन नाही लागत बाप्पा, मला मोठा भांडणाचा घेऊ लागते. चंपा पाणी आणतं का बाई मला त्यासाठी? हो चला ना, ते झाडाजवळ पाणी ठेवलेलं आहे. चला मला प्यायचं आहे, चला पिऊन घेऊ. चल ना चाल. सुशीला चालतं का पाणी प्यायले? नाही मी नाही येत पाणी प्यायले. चालू चंपा चाल मग. पाणी प्यायला चाललंय का माय बाई? म्हणा मी बी येतो ना. चाल नाही मी चाल, त्या झाडाखाली पाणी ठेवलं आहे. सुभद्राबाईला गोष्टी करू ताण लागली असं ना. काय गोष्टी गिष्टी वा चुगल्याच करते ते, दुसरं काय? सुभद्रा सोबतीली असतील चंद्रकला, आता काय करतील त्या? चुगल्याच करतात. हो बाप्पा, तरी तिसरी दोस्ती नाही यायची. कोण नाही बाई? चंदाबाई. अरे हो चंदीने आली आहे ना. नाही आलीच नाही, ते शांताबाई तिला सांगतच नाही वाटते. बरी नाही आली बापा, लय भांडगोळी आहे ते, लय डोकं खाते. काय करू आता, मला काही समजून नाही राहिलं. मग आईचं ऐकू का नवऱ्याचं ऐकू? मला तर काही समजून नाही राहिलं बापा. मला तर दोन रस्ते दिसवले. एका रस्त्यावर नवरा आहे, एका रस्त्यावर माझी आई आहे. करू तर काय करू, काही समजून नाही राहिलं. ते बी मला बार फोन करून बोलवू राहिले, येऊन जाय. काय करू मी, मला तर काही समजून नाही राहिलं. एक मन करते चाललं जाऊ, एक मन करते नाही जाऊ. नवरा म्हणते येऊन जाय, आई म्हणते जाऊ नको. करू तर काय करू मी, मला नाही समजून राहिलं. पण इथं राहून बी काय आहे? काय आपल्या भावाचा बी घर संसार आहे. इथं राहून करू काय मी? किती दिवस राहीन मी इथं मायबापाची? तर किती दिवस राहीन? आखरी जाणं तर आपल्या नवऱ्याच्याच घरी आहे ना. मायबापाची तर काही खरं नसते. ते बी माझ्यासोबत किती दिवस चांगले राहतील? 4 दिवस चांगले राहतील. पाहुणीन 4 दिवसाची चांगली वाटत असते. लग्न झाल्यावर पोरगी तर पाहुणी नसून जाते ना. आणि पाहुणे लोक कसे 4 दिवसच चांगले वाटत असतात, मग नसतात चांगले वाटत. म्हणून मला इथं काही थांबायला नाही परवडीन मला. आईसोबत बोलतो मी आज, उद्या चालली जातो माघारी. काय करू इथं राहून बी? आता 4 दिवस झाले आले म्हणून भावजय चांगली राहत आहे. तेच मग 1-2 महिने होऊन जाते इथं राहिले तर तेही माझं भांडणं करत. ननद कोणाला सहन होते बापा? लग्न झाल्यावर पोरगी तर पराईसून जाते ना, पाहुणे नसून जाते. मग तर माई भावजय बी म्हणत पाहुणे 4 दिवसाचे चांगले वाटतात. माई भावजय मला काही महिन्याच्या पहिले, आम्ही ननद भावजाची भांडणं व्हायच्या पहिले खुशी माघारी मी चालली जातो. मग माघारी माया काही बी हो, पाहुणीन कशी 4 दिवसाची चांगली वाटत असते. आपलं घर ते आपलं घरच राहत असते. राहिली ना 4 दिवस, लय दिवस राहिली. आता माझी तब्येत बी चांगली वाटू राहिली. चालली जातो माघारी. नवऱ्याचा फोन उराला ना, चालली जातो. पण तिथं जाऊन बी तर काही खरं नाही आहे. माझी सासून माई ननद तर मला जगू नाही देत त्या घरात. आणि मायबापाची इथं किती दिवस राहीन? आता माई भावजय माझ्या चांगली राहत आहे. याचा अर्थ हा थोडी नाही
तिथे हमेशा माझ्या चांगली राहील म्हणून. आता मला 4 दिवस झाले येऊन म्हणून चांगली राहू राहिली. पण हमेशाच थोडं अशी राहील. नवऱ्याचं घर बापा नवऱ्याचंच घर असते. आता मला तिथं सासरवास आहे तर काय करू, सरायला सहन करावं लागते. करून घेईन मी बी सहन. बाई कल्याणी, कल्याणी. हां बोला ना बाबा, आले का तुम्ही वावरातून? हो बाई मी आलो. तू काहून अशी नाराज बसेल आहे? कायचं टेन्शन आलं बाई तुले? काही टेन्शन नको घेऊ, सर्व काही ठीक होऊन जाईल. ते बाबा आहे ना, बाबा सर्व ठीक करून देतील. हो बाबा, काही टेन्शन नाही आलं मला, असाच विचार करत होती. बाई एवढं टेन्शन नको घेत जाऊ. हां टेन्शन घेतल्यानं पागल होते बरं, माणूस पागल होते. म्हणून टेन्शन नको घेऊ तू. जोपर्यंत तुझ्या बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. हो बाबा, माहिती आहे मला. बाबा वावरातून आले ना तुम्ही, बसा मी तुमच्यासाठी पाणी आणतो आणि चहा बी बनवून आणतो. नाही नाही बाई, राहू दे बस तू बस. बाबा तुम्ही आले ना वावरातून, थकून आले असाल ना, आणतो ना पाणी. नाही राहू दे, मी पहिले हातपाय तोंड धुतो. तू आई कुठं आहे तर? आई कुठं आहे? आई बाहेर गेलेली आहे, आली नाही अजून. बरं तू बस. टेन्शन नको घेऊ जास्त. तुझ्या होईन ते लेकाच्याला पाहून घेऊ समोरच्या समोर. जोपर्यंत तुझ्या बाप आहे तोपर्यंत तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. त्या बाप सर्व काही ठीक करत. माई पोरगी काही माझ्यासाठी भारी नाही. काय समजलं तुझ्या सासरच्या लोकांना? माई पोरगी एकटी आहे, कोणी नाही तिथे. हाय तुझ्या बापा इथं बसलेला, टेन्शन नको घेऊ तू. हो बाबा. मी हातपाय तोंड धुतो आणि मा रूममध्ये बसून थोडा आराम करतो. ती माय आली तर सांगशील बाबा आली मला वावरातून. हो बाबा. हे शांती बी काही घरी राहत नाही, तिचा पाय काही घरात नाही थांबत नाही. बाबा किती विचार करतात ना माया, किती फिकर आहे मा बाबाले माई. मी इथं राहून टेन्शनच देऊ राहील त्याला. माय बाबा किती म्हणत असतील बाई टेन्शन घेऊ नको, मी हाव. तरीही कुठं ना कुठं मा बाबाच्या दिमागात नाही माया टेन्शन आहेच, माबद्दल टेन्शन आहेच त्याला. खरं पोरीची बी जिंदगी कशी आहे ना, ज्या घरात पोरगी जन्म घेते, लहानची मोठी होते, नंतर तिचं लग्न होऊन जाते, आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. लग्नानंतर ज्या घरात तिनं जन्म घेतला, ज्या घरात ती लहानची मोठी झाली, तेच घर तिच्यासाठी पर्याय होऊन जाते. त्या घरात 4-8 दिवस राहिले बी तिला विचार करावा लागते. इतक्या दिवस मी तर राहू राहिली, मी तर कशी राहू, माई भावजे काही म्हणन का, लोक काय म्हणन का, हाच धाक तिच्या मनात नाही असते. लग्नानंतर 4-8 दिवस राहिले बी तिला विचार करावा लागते, मी कशी राहू इथं. लग्नानंतर आपल्यासाठी हे घर पर्याय होऊन जाते. ज्या घरात आपण जन्म घेतला, लहानचं मोठं झालो, ज्या घरात आपले आई बाबा राहतात, आपल्याला जन्म देणारी आई राहते, ते घर आपल्यासाठी पर्याय होऊन जाते. आणि सासरी जाऊ तर सासू म्हणते हे माझं घर आहे, हे तुझं घर नाही. तर मग आमचं घर आहे कोणतं? ना माहेरचं आमचं घर आहे, ना सासरचं आमचं घर आहे, तर आमचं घर आहे कोणतं? लग्न झाल्यावर माहेरचं घर पोरीसाठी परकवून जाते आणि नवऱ्याच्या घराला आपलंच घर समजावतं. सासू म्हणते की हे घर माय आहे, पहिले मी आली या घरात म्हणून हे घर माय आहे, मी न बांधलं हे घर. मग आमचं घर आहे कोणतं? लग्न झाल्यावर माय बापाचं घर पर्याय होऊन गेलं. लग्न झाल्यावर सासरी गेली, तिथं सासूनं म्हणून दिलं हे घर माय आहे, हे माय घर आहे, या घरात जे मी म्हणणार ते होणार, माय चालणार. अरे कल्याणी इथंच बसलेली आहे एवढ्या वेळची. जेव्हापासून माई पोरगी आपल्या सासरून आली ना, तेव्हापासून अशी नाराजच. काय विचार करते काय माहिती पोरगी. चल जाऊन चहा मांडतो बाबासाठी. अजून नाही भावजाई म्हणून दिवसभर बसूनच राहते. आपल्या बापासाठी चहा बी मांडता नाही येत का? कल्याणी, ए बाई कल्याणी. अरे आई आली का तू? हां मी आली तेव्हापासून तू बसूनच होती का? हो आई होती बसून. असं आई बाबा आलेले आहे वावरातून, विचारत होते आई कुठे गेली. मी म्हटलं बाहेर गेली. बस तू, मी चहा मांडायला चालली, त्यासाठी बाबासाठी चहा मांडतो. हो ते तर बरोबर आहे. तू अशी कोण नाराज आहे? काय झालं तुले? काही नाही आई, काही नाही झालं. कल्याणी काय आई इकडे बरं माझ्याजवळ. काय आई तुझ्या दिमागात काय चालू आहे? हां कायचा विचार करू राहिली तू एवढा? नाही काही विचार नाही करू राहिली मी, काही नाही माझ्या दिमागात चालू. नाही काहीतरी गोष्ट आहे. तू काहून एवढी नाराज आहे? काय झालं तुले? आई मी विचार करू राहिली माय काय होणार म्हणजे आई तुझ्या जवळचा बार फोन उरायला. किती दिवस आहेत आपल्या मायच्या घरी, येऊन जाय आता. कोण्या घरात भांडणं नाही होत, हर घरात भांडणं होत असतात. मग का आपलं घर सोडून मायबापाची तर चाललं जावं लागते का? आणि तू म्हणतं की जाऊ नको, ते लोक तू याला फायदा उचलू राहिले, डबल ते तसंच करतील. तर मी विचार करू राहिली, करू तर काय करू मी? काय करू, कुठं जाऊ, कुठं राहू, काही समजून नाही राहिलं. म्हणजे नवऱ्याच्या घरी गेली तर तिथं सासरवास आहे, इथं जास्त दिवस राहिली तर इथं भावजाई बनन 4 दिवसानंतर की इथंच राहू राहिली काय? 4 दिवसाची पाहुणी नसते. लोक गोष्टी करतील त्या अलग. काऊन करतील लोक गोष्टी? काऊन करतील? म्हणतात ना लग्न झाल्यावर पोरीचं घर हे नवऱ्याचं घरच असते, तिच्यासाठी माहेर पर्याय होऊन जाते. मला तर ही गोष्ट नाही समजत आई. ज्या घरात आपण जन्म घेतला, लहानचं मोठं झालं, ते लग्नानंतर कसं काय पर्याय होऊन जाते बाई? कसं काय पर्याय होऊन जाते? मग जे माहेर आहे ते पोरीसाठी पर्याय होऊन जाते. सासरले आपलं घर समजून तिथं राहा, तिथं सासू म्हणते हे माय घर आहे, पहिले मी आली या घरात नाही, माया चालणार. तर मग माया घर कोणतं आहे? माहेरचं घर तर माझ्यासाठी पर्याय झालं, सासरचं घर माया नव्हतंच. माझी सासू म्हणते मग माय घर आहे कोणतं आहे माय घर? बाई तू ना असा प्रश्न विचारला की या प्रश्नाचं उत्तर माझं बी नाही आहे. मला नाही समजावलं या प्रश्नाचं उत्तर तुला काय देऊ मी. लग्नानंतर आपलं माहेर तर आपल्यासाठी पर्याय होऊन जाते. आणि ज्या घरात आपण लग्न करून जातो त्या घरचे लोक चांगले असले तर ठीकच ठीक. जर चांगले नसले, सासरवास करणारे असले तर ते लोक बी आपल्याला
असं दाखवतात की हे घर तुझे नाही आहे, हे घर आमचं आहे ना, या घरात आमचंच चालन. पण बाई कल्याणी, तुला एक गोष्ट सांगतो मी. बाई कल्याणी, जोपर्यंत तुझे मायबाप आहे तोपर्यंत तुला काहीच चिंता करायची गरज नाही आहे. आम्ही हर परिस्थितीमध्ये तुझ्या साथ देऊ, हर परिस्थितीमध्ये तुझ्या पाठीमागाव. जोपर्यंत आम्ही तोपर्यंत तू चांगलं करून घे. मायबापानंतर कोणी कोणाचं नसते, कोणी नसते कोणाचं. हो आई, बरोबर बोलली तू. मायबापच आहेत आपले, मायबापानंतर कोणी कोणाचं नसते. बाई रडू नको, हे घर काही दुसऱ्याचं नाही आहे, तुझेच घर आहे, रडू नको. लग्नाच्या पहिले बी हे तुझे घर होतं, लग्नानंतर बी हे तुझेच घर आहे. कोण काय म्हणन, शेजारी पाजारी गावातले लोक, तुझी भावजय, कोण काय म्हणन, या गोष्टीची चिंता नको करू, बिलकुल चिंता नको करू. तू ये तू पाय, तुझी जिंदगी चांगली कर, हा विचार नको करू. तुझ्या भाऊ काय म्हणन, तुझी भावजय काय म्हणन. जेवढा हक्क तुझ्या भाऊ आणि भावजायचा आहे या घरावर, तेवढाच हक्क तू आहे. जसा तो माय पोरगा आहे तशी तू माई पोरगी आहेस. नाही आई नाही, मला भावाचा हक्क नाही पाहिजे, भावाचा हक्क नाही पाहिजे. असं नाही म्हणून राहिली मी तुला की तू हक्क घे. बाई तू म्हणून राहिली ना की मायबापाचं घर पर्याय होऊन जाते, आता हे माझं घर नाही आहे म्हणून मी तुला सांगू राहिली. बाई तुला तुझ्या सासरी सासरवास आहे म्हणून. जर तुझ्या सासरी तुला सासरवास नसता, तुझे सर्व चांगलं असतं तर तूच काय आली असते आमच्या इथं, नाही का. राहिला तुझ्या सासरी जायचा प्रश्न तर बुवाले सांगून दे, माझ्या आई संग बोला म्हणा. हर बारी ना तू अशीच येतं, 4-8 दिवस राहतं आणि चालली जातं. त्याला असं वाटते, हिची तर आदतच आहे, घरी भांडणं झाले की 4-8 दिवस आपल्या मायबापाची तर जायचं राहायचं, मग चाललं याचं. या बारीनं नाही पाठवून मी तुला तसं. तू या पुरा बजेट बसवीन, पुरा बंदोबस्त बसवीन, 4 लोक मी बसवीन, 4 लोकात सांगेन मा पोरीला हा त्रास आहे आणि हे लोक असं असं करतात. आणि जेव्हा ते लोक म्हणतील की आम्ही तुमच्या पोरीला त्रास नाही देऊ, तेव्हा मी तुला पाठवणार, तशी नाही पाठवणार. लय झालं ताईचं, लय झालं. पण आई लोक काय म्हणतील, पोरगी इथंच येऊन पडली म्हणून. लोकांचा काय विचार करतो तू, लोकांचं काय टेन्शन घेतं तू. लोकांच्या घरी जाऊन राहू राहिली का. लोक म्हणून राहिले का हे बाई आमच्या घरी राय, बरं आमच्या घरी. लोकांना काय घेणं देणं आहे, तू लोकांचा काय विचार करतं. लोकांचा जर विचार करशील तर जगणं मुश्किल होईल. लोकांचं काय नाही गोष्टी करणं, करू दे ना त्याच्या गोष्टी. तू काय त्याच्या गोष्टीवर लक्ष देतं. तुझ्या भाऊजानं काही म्हटलं का तुले. नाही आहे. जेव्हा तुला त्या घरातले लोक काही म्हणून नाही राहिले, तू लोकांच्या गोष्टीचा काय विचार करतं. लोकांना काय घेणं देणं आहे. आणि तू कधीपासून लोकांचा विचार करून राहिली. तू तर नव्हती पहिले अशी. आई वेळ माणसाला बदलून देत असते माणसाला. मला ते काही माहीत नाही बाई, फक्त मला एवढं गोष्ट माहीत आहे, तू माई पोरगी आहे, मी तुझी माया. आणि माई पोरगी दुःखात आहे आणि मा पोरीचं मला चांगलं करणं आहे. लग्न झालं तर काय झालं. आता जर बुवाचा फोन आला ना तर बुवाले म्हणा याच्या बऱ्यात माझ्यासोबत नका बोलू म्हणा, माझ्या आईसंग बोला, माझ्या बाबासोबत बोला, नाही तर माझ्या भावासोबत बोला म्हणा, माझ्यासंग नका बोलू. मग आम्ही सांगतो ताईले, आम्ही बोलतो त्याच्यासोबत बरोबर. ताईले डायरेक्ट म्हणतो मी आता माझी पोरगी अशी पाठवत नाही. 4 लोक तुमचे आणा, 4 लोक आमचे आणू, बैठक बसू, त्या बैठकमध्ये मा पोरीला जे प्रॉब्लेम आहे ते माझी पोरगी सांगा, तुम्हाला जे प्रॉब्लेम मा पोरीपासून आहे ते सांगा आणि तिथं सॉल्व करू आणि तिथून आमची पोरगी घेऊन जा. आम्ही आता अशीच नाही पाठवत आमची पोरगी. लय झालं आता द्यायचं, डोक्यावर पाणी गेलं. राहिलं लोकांचा प्रश्न की लोक काय म्हणतील, लोक असं म्हणतील, लोक तसं म्हणतील. लोकांच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ, लोकांच्या गोष्टीवर लक्ष नको देऊ. लोकांच्या तोंडावर काही झाकण नाही आहे. जेले जो बोलत आहे ते बोलत राहील, आपण आपलं पाहायचं. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. स्ट्रॉंग बन, तू स्वतः स्ट्रॉंग बन. जोपर्यंत तू स्वतः स्ट्रॉंग नाही बनशील ना तोपर्यंत काही नाही होऊ शकेल. तुझ्या काही नाही होऊ शकत. तुला वाटते ना लोकांचा तुझ्याबद्दल नजरिया बदलला पाहिजे, त्याच्यासाठी तुझ्या स्वतःचा नजरिया स्वतःबद्दल तू बदलू स्वतःचा, तरच तू त्याविषयी लोकांचा नजरिया बदलू शकशील. हे रडणं पडणं बंद कर, स्ट्रॉंग बन, स्ट्रॉंग. बाई समजलं तुला मला काय म्हणायचं आहे तर. हो बाई समजलं, मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते समजलं मला. बापा शांते कुठं गेली होती. कुठं नाही वा, रंजनाची तर गेली होती. बाबा आई गेली, आता मी चहा मांडतो तुमच्यासाठी. नाही सुनबाई मांडलांच्या मांडला का प्रियंका ना, तर मी चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. बरं ठीक आहे. शांते पोरीचं काही ना काही करायला लागेल बा. पोरीला पाठवावं लागेल ना तिच्या सासरी. पाठवू ना वा, पाठवू ना. कोणाला वाटते की नवऱ्याचं घर सोडून आपली पोरगी आपल्याजवळ राहिली पाहिजे, आपल्या घरी पळून राहिली पाहिजे, कोणाला असं वाटते. पण तिथं तिला त्रास आहे तर असंच पाठवू सांगा, तिला असंच पाठवू सांगा. नाही असं तर नाही पाठवू. लय वेळा असंच पाठवलं पण काही फायदा नाही झाला. त्या लोकांनं पोरीला सासरवास करणं काही सोडलं नाही. आता जर बॉसचा फोन आला तर बॉससोबत शिदं बोला तुम्ही. आम्ही आमची पोरगी अशीच नाही पाठवू म्हणा, तुम्ही इथं या म्हणा आणि आमच्या घरी बैठक बशीन म्हणा, मगच आमची पोरगी आम्ही पाठवू म्हणा, तशी नाही पाठवू म्हणा. 4 चौघातनी पाठवू म्हणा, 4 लोक तुमचे 4 लोक आमचे जमा करू आणि त्याच्यातनी बोला करू आणि मगच तुमच्या घरी पाठवू म्हणा, तशी नाही पाठवू. हो शांते बरोबर बोल राहिली तू. नाही तर आपली पोरगी काही आपल्यासाठी भारी नाही आहे. मग नाही तर काय.